संभाजी महाराजांचं जीवन आणि त्यांचं बलिदान हे एक अद्वितीय प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या पराक्रमानं, स्वाभिमानानं आणि शौर्यानं इतिहासाला एक नवा दृष्टिकोन दिला. संगमेश्वर देशहात संभाजी महाराजांचं अमर बलिदान. दिवस 1 फेब्रुवारी 1689. संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मोगलांकडून छापा टाकला. हा छापा टाकला होता शेख निजामानं संगमेश्वरी. छापा अचानक टाकला होता. त्यामध्ये संभाजीराजे आणि त्यांचे मित्र कवी कलश हे दोघेही जण कैद झाले. त्यावेळेस औरंगजेबाचा मुक्काम महाराष्ट्रातील अकलूजला होता. तिथून त्याने फरमान सोडलं की या कैद्यांना पेडगाव येथील बहादूरगडाच्या छावणीमध्ये आणण्यात यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पराक्रम, त्याचा धसका, जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याच्या सरदारांनी घेतली होती ना, तेवढीच भीती, तेवढाच धसका संभाजी महाराजांनी बद्दल औरंगजेब आणि त्याच्या सो कॉल्ड पराक्रमी म्हणणाऱ्या सरदारांनी देखील घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य आपण एका चुटकीसरशी सहजपणे जिंकणार असं मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होतं. त्यासाठी 1682 मोठ्या ईर्षेनं 7 लाखाची फौज घेऊन तो महाराष्ट्रात आला होता. या लढ्यात त्यांना आपले 3ही मुलं शहाजादा मोअझम, शहाजादा आझम, सुलताना खामबक्ष, नातू असे अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते. त्यावेळी केवळ 50,000चं सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीनं मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिली ती अतुलनीय असेच होते. संभाजी राजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबील करण्यासाठी, योजना आखण्यासाठी औरंगजेबानं शाही दरबार बोलवला. त्या दरबारामध्ये औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे संभाजी राजांच्या विरोधात लढण्याची मोहीम कुणीतरी सरदारानं स्वीकारावी यासाठी प्रस्ताव ठेवला. इमॅजिन करा. परंतु महापराक्रमी संभाजी राजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचं जे काही नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही. त्यावेळेस हा संतापानावर झाल्यानं औरंगजेबानं आपल्या डोक्यावरचा किमाश, ज्याला मराठीमध्ये पगडी म्हटलं जातं, काढली, ती फेकून दिली आणि या संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर ही पगडी चढविणार नाही अशी प्रतिज्ञा केली. 8 वर्ष 8 महिने छत्रपती संभाजी महाराज कायम रणांगणावर मुघलांच्या सैन्याशी लढत होते. एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता. त्या काळामध्ये 7 वर्ष औरंगजेब आपल्या दरबारामध्ये पगडी किमाश न घालता बोरका बसत असे. त्या कारणानं त्याच्या मनातील छत्रपती संभाजी महाराजांच्या राजांबद्दलचा द्वेष आपल्याला खटकत होता. इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी तळ कोकणातील संगमेश्वर इथे बोलवले होते. आणि हाच तो 1 फेब्रुवारी 1689चा जी काही बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाचा दुर्दैवी दिवस. त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची कृतीता पाळली होती. मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यामध्ये जबरदस्त चकमक झाली. मराठ्यांची संख्या कमी होतं. प्रयत्नांची शर्त करूनही मराठ्यांनी शत्रूचा हल्ला प्रयत्न केला, पण परंतु लावू शकले नाही. शत्रूनं संभाजी राजांना त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जीवन पकडलं. धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतरचा प्रवास कराड, वाटूस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुम, दोड मार्गे पेडगाव आजचा तालुका श्रीगोंदामधील किल्ल्यावर आणलं. त्याच दरम्यान औरंगजेबाची छावणी होती अकलूजला. अकलूजवरून छावणी आली किल्ल्याजवळील खंडोबाच्या माळावर असणाऱ्या सरस्वतीच्या नदीकाठी ही छावणी उभारण्यात आली आणि त्या छावणीमध्ये सुमारे 8 लाख सैन्य
व जनावरे असा लवाजमा संगीत होता. औरंगजेबाला ही खबर देण्यात आली, हुजूर संभाग कैद हो गया. मात्र प्रथम औरंगजेब भडकला आणि जो काही हेर होता त्या हेराला औरंगजेब म्हणाला, क्या बकते हो, संभाग क्या गिरफ्तार हो चुका है? हाँ हुजूर, संगमेश्वरी मकबर खान ने दस्तखत किया है उन्हें. तो जो काही क्षण होता, औरंगजेबानं फरमान सोडलं, लाया जाय उसे शान शपथ से. त्याला पोलादी साखळदंडाने जखडवा, उंटाला बांधा, विदूषकी झबली घाला, घुंगर असलेली टोपी अटकवा त्याच्या डोक्यामध्ये आणि वाजत गाजत धिंड काढा त्याची. समजू द्या या महाराष्ट्राला की औरंगजेबानं कैद केलाय संभाजीला. प्रसंग इमॅजिन करा, त्यावेळेस मुघलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड घातली, त्यांना शारीरिक त्यांना मानसिक यातना दिल्या, विदूषकाचा पोशाख घालून लाकडी सापळ्यात हात पाय अडकवण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर एखादा अट्टल गुन्हेगाराला बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे तख्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा कोरा मानेवर ठेवून त्यांना दोन्ही हाताने बांधलेलं होतं. 15 फेब्रुवारी 1689 या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट बेळगावच्या किल्ल्यात झाली. कफियांचा राजा सापडला म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाहचे आभार म्हणून अत्यानंद व्यक्त केला. त्यावेळी संभाजी राजांना औरंगजेबाचा जो काही वजीर होता इल्वलस खान यानं शरण येण्याचं आव्हान केलं. संतप्त संभाजी राजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी या ठिकाणी जपली. यानंतर 2 दिवसात औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल असे सांगण्यात आले, परंतु आमचा छावा स्वाभिमानी संभाजी राजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला. शेवटी या औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरी राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिला. 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजी राजांची निर्दयी हत्या करण्यात आली. त्यांच्या दृष्टीनं भाल्याला त्यांचं मस्तक टोचून मुघलांनी त्यांची धिंड काढली. अशा प्रकारे 1 फेब्रुवारी ते 11 मार्च असे 39 दिवस यातना करून संभाजी महाराजांना हिंदुत्वाचं तेज वाढवण्याचा प्रयत्न केला. बलिदान करणारा हा राजा अशा पद्धतीने इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील एक गुन्हेगार ठरला आजही. संभाजी राजांच्या या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. गवताला भाले फुटले, घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता भगिनी आपल्या मर्दाला राजाचा हत्येचा सूर घ्यायला सांगू लागल्या. असे त्या काळाचे 7 वर्ष. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला. ही 300 वर्षापूर्वीच्या राष्ट्र जीवनातील अतिशय महत्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला एक कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचं सैन्य वाढत गेलं. अखेर महाराष्ट्रात 27 वर्षाच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मुघलांच्या सत्तेला उतरतिका लागून हिंदूंच्या शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला. 27 वर्ष औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षामध्ये आंबेराव मोहिते असतील, संताजी, धनाजी असे अनेक युद्ध नेते होते. परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ही संभाजी राजांच्या बलिदानातून झालेल्या जागृतीमुळेच. संभाजी महाराजांचं चरित्र एका व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे कोण? ती व्यक्ती म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना भकरकारांना खूपच बदनाम केलं.
शिवाजी महाराजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही वन ब्राह्मण पौराहित्य करण्यास तयार झाले नाही. तेव्हा राजांनी काशीवरून गागाभट्टांना आणून राज्याभिषेक पार पाडला होता. साहजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता. पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचं बलिदान अडगळीत टाकून दिलं. त्यांना बदनाम करण्याची मोहीम सातत्यानं चालूच ठेवली. संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणाऱ्या अखेरच्या लढाईची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर इथे जी काही निवडक लोकांची बैठक घेतली होती ना, त्यामध्ये कवी कलशी जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही काही झाले होते. संभाजी महाराजांच्यावर अमानुष प्रयोग करण्या अगोदर त्याची रंगीत तालम औरंगा हा कवी कलशावर करायचा, जेणेकरून कवी कलशाचे हाल पाहून संभाजी राजे घरीवरून शरण येतील. परंतु जिवलग मित्रांना वेगळे करून पाहिले, आमिषे दाखवली, शेवटी अनेक अत्याचार केले गेले, प्रसंगी जीव दिला. परंतु कवी कलशाने महाराष्ट्राची, स्वराज्याची आणि संभाजी राजांची इमान राखत आपल्या देहाचं बलिदान याच महाराष्ट्राच्या दिलं. संभाजी राजांच्या अगोदर ते गेले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा, प्रत्यक्ष मृत्यूलाही सामोऱ्या जाणाऱ्या या कवी कलशाचा हा आपला महाराष्ट्र नेहमीच ऋणी. काय प्रेरणा घ्या. संभाजी महाराजांचं जीवन, त्याचबरोबर कवी कलश यांचं बलिदान आपल्याला एक महत्वाचा संदेश देतं. दोघांनी दाखवलेला संघर्ष, त्याग, धैर्य हा केवळ त्यांच्या काळासाठी नव्हता, तर आजच्या प्रत्येकाला प्रेरणा देणारा. संभाजी महाराजांचं बलिदान आणि त्यातून शिकण्यासारखे काय धडे. या संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र उठला. घराघरातून लढवे उभे राहिले आणि पुढच्या 27 वर्षामध्ये मराठ्यांनी औरंगजेबाला त्याच्या विनाशाकडे लोडलं. अखेर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि एक हिंदवी स्वराज्य पुन्हा या संपूर्ण या लेख प्रपंचातून आपण काय शिकावं. पहिला पॉइंट येतो अखंड स्वाभिमान. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आत्मसन्मानाची तोडजोड करू नये. दुसरा पॉइंट येतो शत्रूचा विश्वास ठेवणे. इतिहासानं वारंवार दाखवले आहे की गद्दार आपल्या घरातूनच निघतात. तिसरा पॉइंट येतो संघर्षाशिवाय विजय नाही. 8 वर्ष मुलांना रोखून धरून शेवटी बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की खऱ्या विजयासाठी संघर्ष हा अपरिहार्य असतो. चौथा पॉइंट येतो धर्म आणि संस्कृतीचं रक्षण फक्त तलवारीने नाही तर मनगटाच्या बळानं आणि निष्ठेनं धर्म देतं. मैत्री आणि निष्ठा कवी कलश यांच्यासारखे सहकार्य असतील तर संकट कितीही मोठं असलं तरी आत्मबल कायम राहतं. आणि बलिदानाची प्रेरणा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देश, धर्म आणि स्वराज्यासाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. कवी कलशाचं योगदान, त्यांची निष्ठा, त्यांची मैत्री धर्मवीर संभाजी महाराजांच्या इतिहासाचा हा एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी महाराजांसोबत शेवटपर्यंत साथ दिली. हेच आपण यातून शिकायचं. संभाजी महाराजांचं बलिदान हा केवळ इतिहास नाही तर ही प्रेरणा आहे. त्यांच्या जीवनातून आपणही ही शिकवण घ्यायला हवी की कितीही मोठी असली तरी आत्मसन्मान आणि धैर्य आपण गमावू नये. त्यांचा संघर्ष, बलिदान आजही आपल्याला एका वेगळ्या स्वराज्याची प्रेरणा देतं आणि ही प्रेरणाच आजच्या पिढीला एक स्फूर्त देतं. संभाजी महाराजांचं बलिदान, संगमेश्वरती शहादत आजही आपल्याला प्रेरणादायी ठरवतं. या संभाजी महाराजांना बलिदानाबद्दल आपण महाराष्ट्र आणि हा भारत देश हमेशा